बघता बघता भारतात येऊन आम्हाला 7 आठवडे झाले आणि आज तो परत जाण्याचा दिवस उजाडला. किती लवकर ते दिवस गेले हे समजलंसुद्धा नाही. बॅग्स वगैरे ऑलरेडी पॅक झालेले होते. बॅग्स घेतले आणि आमच्या परतीच्या दिशेने निघालो. आमची पहिली फ्लाईट होती मलेशियाची रात्री 2 वाजता आणि त्यानंतर आमचा मलेशियामध्ये अवघ्या 12 तासांचा लेओव्हर होता आणि त्यानंतर मलेशियाहून पर्थसाठी आम्हाला दुसरी फ्लाईट होती. तर भारतात जाताना आम्ही मलेशिया सिटीमध्ये गेलो होतो. 1-2-3 ठिकाणी आम्ही तिकडे फिरलोसुद्धा होतो. त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेलाच आहे. तर पुन्हा त्याच ठिकाणी जाण्यात काही अर्थ नव्हता आणि तेवढी एनर्जीसुद्धा नव्हती. त्यामुळे आम्ही ठरवलं जवळपासच एखाद्या ठिकाणी जाऊ, व्हिजिट करू आणि कसेबसे 12 तास आपण स्पेंड करून आपले परची फ्लाईट पकडू. त्यामुळे आम्ही डिसिजन घेतला जवळपासच मलेशियामध्ये एक मोठा मॉल आहे आणि इंडियन मार्केटसुद्धा आहे. तर तिकडे व्हिजिट करून त्यानंतर आम्ही पुन्हा मलेशियन एअरलाईनला येऊन पोहोचलो. तर आमची पर्थची फ्लाईट रात्री 7:30 वाजताची होती आणि आम्ही एअरपोर्टला जवळजवळ 4 वाजता येऊन पोहोचलेलोच होतो आणि असंच विंडोजवळ बसलेलो होतो. येणाऱ्या जाणारी फ्लाईट्स बघण्यात जी मजा असते, जसं की बस स्टॉपवर आपण बसून येणाऱ्या जाणाऱ्या बस पाहत असतो, तसंच दृश्य होतं इकडेसुद्धा. पण बसच्या ऐवजी इकडे एरोप्लेन्स होते आणि खूप मजा येत होती आणि त्याच्यामध्येच काही दृश्य मी असे कॅप्चर केले की काही इंटरेस्टिंग वाटले आणि ती दृश्य मला परत परत पाहावीशी वाटली. म्हणून म्हटलं हे कॅप्चर करून आपण याच्याबद्दल माहिती काही मिळू शकते का हे पाहू आणि तुम्हालासुद्धा ही माहिती देता येईल याचा मला आनंदच होईल. लहानपणापासून विमान म्हटलं की एक चित्र डोळ्यासमोर येत होतं. विमान, पण ह्याच्यामध्ये लोक जातात कसे आणि आपलं जे लगेज असतं ते जास्त लगेज झालं तर त्याला काही धोका तर नाही होणार, अशा प्रकारचे खूप सारे क्वेश्चन्स येत होते. तर आजसुद्धा मी असंच विंडो साईडला बसलेले असताना तिकडे काही बॅग्स लोड होत होत्या विमानामध्ये आणि अनलोडिंगसुद्धा होत होतं. तर त्याच्याबद्दल थोडीशी आज मला माहिती मिळाली आणि म्हटलं हे सर्व तुमच्यासोबत शेअर करावं. तर विमानं तर आपल्याला माहीतच आहेत, डोमेस्टिक एरोप्लेन आणि इंटरनॅशनल असे 2 प्रकारचे असतात. तर डोमेस्टिक विमानं जी असतात ती छोटी असतात, जवळजवळ 30 ते 40 मीटर एवढी असतात आणि त्यांचे विंग स्पॅन्स जे असतात ते 28 ते 36 मीटर इतके असतात आणि डोमेस्टिक विमानामध्ये जवळजवळ 100 ते 200 पॅसेंजर एवढे बसू शकतात. त्यानंतर डोमेस्टिक विमानामध्ये त्यांचे कॅबिन्स छोटे असतात आणि त्याची फ्युअल कॅपॅसिटीसुद्धा कमी असते. त्यानंतर डोमेस्टिक विमान जे असतं ते 1 तास ते 5 तास या तासांमध्ये ते विमान उडू शकतं. अशा प्रकारे हे डोमेस्टिक विमानाची माहिती झाली आणि त्यानंतर इंटरनॅशनल विमानं कंपॅरेटिव्हली डोमेस्टिक विमानापेक्षा हे थोडे मोठे असतात, जवळजवळ 60 ते 70 मीटर असतात. त्यानंतर यांची जी विंग स्पॅन असते ती 60 ते 80 मीटर असते आणि इंटरनॅशनल विमानामध्ये जवळजवळ 250 ते 550 पॅसेंजर्स बसू शकतात. हे अगेन डिपेंड करतं की कोणत्या एअरलाईनचं विमान आहे, त्याप्रमाणे यांची पॅसेंजर कमी जास्तसुद्धा होऊ शकते कॅपॅसिटी. त्यानंतर याची कॅबिन कॅपॅसिटी मोठी असते, फ्युएल स्टोरेजसुद्धा जास्त असतं ऑब्व्हियसली कंपेअर टू डोमेस्टिक विमानापेक्षा आणि इंटरनॅशनल विमानामध्ये मल्टिपल क्लासेस असतात, जसे की बिझनेस क्लास आणि इकॉनॉमी क्लास असे वेगवेगळे क्लासेस असतात. आणि त्यानंतर या विमानाची उडण्याची जी कपॅसिटी असते 8 तास ते 16 तासांपेक्षा जास्तसुद्धा यांची कपॅसिटी असू शकते आणि हे आहे इंटरनॅशनल विमानं. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं असेल तर डोमेस्टिक विमानामध्ये चढण्यासाठी उतरण्यासाठी स्टेप्स असतात, ज्याला मूव्हेबल स्टेअरकेस म्हणतात. ज्यावेळी आपण विमानामध्ये चढतो तेव्हा ते स्टेअरकेस मूव्ह करून विमानाजवळ आणून लावतात आणि त्याच्यामध्ये पॅसेंजर्स चढतात. त्यानंतर ते मूव्हेबल जे स्टेअरकेस असतं ते साईडला काढून त्याच्यानंतर विमान उड्डाण करतं. पण इंटरनॅशनल विमानामध्ये असं नाही होत. इंटरनॅशनल विमानामध्ये टर्मिनल ते विमानाचं जे डोअर असतं त्याला एक वे जोडला जातो, तर त्याला जेटवे म्हणतात किंवा लोडिंग ब्रिज किंवा पॅसेंजर बोर्डिंग ब्रिज अशी बरीच नावं आहेत. तर अशा प्रकारे त्या विमानाच्या डोअरला हा जेटवे जोडला जातो आणि टर्मिनलपासून तिथूनच हे एका टनलसारखं असतं, तर तिकडून लोक आतमधून येऊन डायरेक्ट विमानामध्ये एंट्री करू शकतात.
तर आता मी हे जे काही पाहत आहे हे पाहण्यासाठी हे पाहताना तर खूप मज्जा येत होती. इवन श्लोकसुद्धा हे दृश्य एन्जॉय करत होता. तर जसं की आपल्याला माहीत आहे, आपल्याला प्रत्येक एअरलाईननुसार बॅगेजचं जे लगेजचं आपलं वेट असतं ते वेगवेगळं असतं. ज्याप्रमाणे आम्हाला आता मिळालेलं होतं, तर आम्हाला आता मिळालं होतं पर पर्सन 35 kg 35 किलो वेट एका माणसासाठी. आणि जे काही कॅबिन वेट आहे ते आम्हाला 7 किलोचं मिळालेलं होतं. तर त्याप्रमाणे 35 आणि 7 असं. तर आमचं तिघांचं मिळून 35 kg म्हणजे 105 किलो आम्ही घेऊन येऊ शकलो असतो इकडे. आणि ते जात होतं चेक इनमध्ये. त्यानंतर 7 kg आम्ही आमच्यासोबत, जी बॅग असते 7 किलोची ती आमच्यासोबत आम्ही एरोप्लेनमध्ये घेऊन बसतो. तर ते 21 किलो अशा प्रकारे आम्हाला लगेच मिळालेलं होतं. पण काही एरोप्लेनमध्ये 20 kg मिळतं, काहीमध्ये 25. तर ते एअरलाईननुसार डिफरंट असू शकतं. पण हे ज्या काही हेवी बॅग्स असतात त्या बॅग्स ते स्टोअर कुठे करतात किंवा कुठे ठेवतात? तर विमानामध्ये जिथे पॅसेंजर बसतात त्याच्या खालीच एक मोठी अशी जागा असते, त्याला बेली असं म्हणतात. ज्या काही मोठ्या बॅग्स आपण पाठवलेल्या असतो त्या जाऊन एका मोठ्या कंटेनरमध्ये पुन्हा ते लोकं प्रॉपर पॅक करून ते जे कंटेनर असतं ते एरोप्लेनच्या बेलीमध्ये ठेवतात. आणि बॅग लोडिंगची जी प्रोसिजर होत असते त्याच वेळेला साईड बाय साईड एरोप्लेनला ऑब्व्हियसली इंधन पाहिजेच, तर इंधन टँकसुद्धा फिल केलं जातं. आणि या सर्व गोष्टी अगदी काळजीपूर्वक कराव्या लागतात. तर खूप वेळेला आपण पाहिलेलं आहे, एखादा विंग ओपन झालेला असतो, तर या विंग्स यांना ॲलोरॉन असं म्हणतात. आणि हे ॲलोरॉन एरोप्लेनला टेक ऑफसाठी किंवा लँडिंगसाठी हेल्प करत असतात. जेव्हा एरोप्लेन लँड होत असतात तेव्हा या विंग्स ओपन असतात आणि लँड झाल्यानंतर जेव्हा ते स्मूथ सरफेसवर जेव्हा एरोप्लेन लँड होऊन पुढे जात असतं तेव्हा त्या ॲलोरॉन्स जे असतात ते ऑटोमॅटिकली स्लोली क्लोज होत असतात. आणि पूर्ण इंधन भरून झालं त्याच्यानंतर सर्व ज्या बॅग्स आहेत त्या बॅग्स एरोप्लेनच्या बेलीमध्ये लोड केल्यानंतर जेव्हा एरोप्लेन टेक ऑफची वेळ येते तेव्हा एक पुश ट्रक असं या ट्रकचं नाव आहे, याला पुश ट्रक असं म्हणतात. आणि याचं खूप महत्त्वाचं काम आहे, कारण हा जो पुश ट्रक आहे तो एरोप्लेनला स्लोली असा मागे ढकलत असतो. एरोप्लेन बॅकसाईडला रिव्हर्स जाण्यासाठी एरोप्लेन स्वतःही रिव्हर्स घेऊ शकतो, पण त्यावेळेला धोका असा होतो की खूप सारी धूळ निघते आणि त्यामुळे जिथे खूप सारे कर्मचारी काम करत असतात त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना या धुळीचा त्रास होऊ नये, डस्टचा त्रास होऊ नये, त्यामुळे या पुश बॅक ट्रकचा यूज करून एरोप्लेन हळूवारपणे मागे सरकवलं जातं आणि एरोप्लेन बॅक रिव्हर्स घेऊन त्याच्यानंतर एरोप्लेन पुन्हा टेक ऑफसाठी पुढे जातं. आणि अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टी आज आम्हाला पाहायला मिळाल्या. आणि त्या साऱ्या गोष्टी पाहत असतानाच आमची मलेशिया टू पर्थ ही एअरलाईन अगोदर येऊन थांबली होती आणि आमचं चेक इन सुरू झालेलं होतं. तर या 3-4 तासामध्ये मी आणि श्लोक या गोष्टी एन्जॉय केल्या. आणि आज खरंच काहीतरी नवीन पाहायला मिळालं, नवीन काहीतरी शिकायला मिळालं, याचा मला खूप आनंद होत आहे. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा. पुन्हा भेटू लवकरच. बाय बाय.